47 पासून 60 पर्यंत जे काही तिथे काँग्रेसचे नेते होते त्यांना स्वतंत्र चळवळीचा वारसा असल्यामुळे इतका भ्रष्टाचार आणि इतकी अनागोंदी माजली नाही. पण त्यानंतर जे तुमचे राज्यकर्ते येऊन गेले, एकाधिकारशाहीचे पुरस्कर्ते येऊन गेले, त्यांच्यानंतर मात्र त्यांनी असे जहागीरदार निवडायला चालू केले की जी बळावर तिथली सत्ता निर्माण करू शकतात. जे लोकांचा विचार भ्रष्टाचारापासून सुरू होतो ते शासनामध्ये आलं भ्रष्टाचार नाही तर दुसरं काय करणार. 60, 70, 90 3 दशकांच्या कालखंडात बिहारमध्ये जातीवाद मोठ्या प्रमाणात वाढला. बिहारचं आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालं, म्हणजे वृद्धी झाली नाही. आणि त्याचबरोबर बिहारमध्ये संघटित अपराधीकरण वाढलं. तुमच्याच त्या पक्षामध्ये गटबाजी वाढली आणि त्याला एकंदरीत खतपाणी दिलं. म्हणजे जे गट तुमच्यासाठी योग्य आहे त्याला दिल्लीच्या आशीर्वादाने सत्ता मध्ये जास्त वाटा मिळू लागला. म्हणजे दिल्लीच्या भरोश्यावर सत्ता निर्माण व्हावी लागली. तो कालखंड बघितला तर अनेक मुख्यमंत्री त्यावेळी चेंज झाले. 5 वर्षाचा एकाचाच कुणाचा कालखंड तिथं तुम्हाला चांगल्या पद्धतीने दिसत नाही. आणि तुमच्या राज्यात लालू प्रसाद यादवांच्या राज्यात नंतरचा प्रकार आहे, पण पहिल्यांदा काँग्रेसच्या राज्यात जंगलराज ही प्रतिमा बिहारची तयार झाली आणि ती प्रतिमा वाढवली पुढच्या 15 वर्षाच्या लालू प्रसाद यादव सरकारनं. आणि आज तुम्ही काय म्हणताय की 20 वर्षात बिहार बर्बाद झाला. बिहार बर्बाद त्याच्या 50 वर्ष अगोदर झालंय, ज्यावेळेस तुम्ही होता आणि तुमचे सहकारी होते. म्हणजे तुम्ही एकट्याने बिहार बर्बाद केला. आता दोघं जण संघटित होऊन कोणत्या लेवलचं बिहार बर्बाद करायचं आहे